आज आपण चक्रांविषयी शिकणार आहोत आणि स्वतःला कसं हील आणि दुसऱ्याला कसं हील करायचं ते शिकणार आहोत. चला. सहस्रा हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजेल कसं काय चक्रांविषयी आहे ते. चला. आपल्याला आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. ते आपल्याला दिसत नाही, पण ते आपले सगळे ऑर्गन्स आपल्या शरीरात बॅलन्स ठेवायला काम करतात. तर प्रत्येकाने मेडिटेशन हे केलंच पाहिजे. बघा, तुम्ही मेडिटेशन करा आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये किती किती चमत्कार घडतील तुमच्या शरीरामध्ये. खरंच किती बदल घडेल. तुम्ही बोलाल की खरंच मला मला आत्ताचा जो मी आहे आणि पहिल्याचा जो आहे त्याच्यामध्ये किती उत्साह वाढलाय. आज सकाळच्याच क्लासमध्ये एकाने सांगितलं, कदाचित चेतन सर होते का सर, तुम्ही कोण असतील माझे सकाळच्या क्लासला, त्यांनी आज सांगितलंय, निलेश सर. निलेश सर तुम्ही आहेत का आता? निलेश सर आहेत का तुम्ही आता? त्यांना किती चमत्कार, म्हणजे एकदम बोलतात ना, इतका चांगला रिझल्ट आला आहे. खूप चांगला रिझल्ट आहे त्यांच्या बाबतीत. तुम्ही वाटल्यास स्टेटसला पण बघा की काय रिझल्ट आहे तो. तर आपल्या शरीरामध्ये ना हे कळीच्या स्वरूपात असतात. पहिले आपण जेव्हा जन्माला येतो तर चक्र कळीच्या स्वरूपात असतात. जसं फूल फूल फुलताना जे एका कळीमध्ये असतं, नंतर पूर्ण विकसित होतं. काय काय फुलं फुलत नाही बघा, काय काय अर्धवटच खराब होऊन जातात. म्हणजे समजा तुम्ही ती फुलतच नाही पूर्ण. तसेच काय काय लोकांमध्ये ते चक्र ओपन झालेली नसतात, म्हणून त्यांना खूप प्रॉब्लेम असतो. आणि काय कायचे चक्र पूर्ण ओपन असतात, त्यांना कधीच काहीच प्रॉब्लेम होत नाही. लक्षात घ्या, त्यांना ब्लॉकेजेस नसतात. पण जे ज्यांचे चक्र बॅलन्स नसतात त्यांना खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण ह्या चक्रांमधला अडथळा दूर करण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे सातत्याने. आणि ह्याच्या पुढे चक्र काय काम करतात ते पण आपण बघणार आहोत. चला. सहस्त्रार चक्र तुम्ही स्क्रीनशॉट काढा, ध्यान करा. त्याचा मंत्र तुम्हाला मी काल लिहून दिलेला, काल नाही बहुतेक दुसऱ्या दिवशी मी लिहून दिलेलं सगळ्यांना मंत्र. ज्याचं हे चक्र बॅलन्स झालं आहे त्याला परमेश्वर ही दिसतो. आणि ज्याचं सामान्य माणसं, आपण सामान्य माणसं आहोत, आपलं हे चक्र ओपन झालेलं म्हणजे आहे पण कमी प्रमाणात. आणि कमी प्रमाणात मध्येच चक्र ओपन झालेली चांगली. का तर आपल्याला संसारामध्ये रमायचं आहे. ज्यांची पूर्ण चक्र ओपन झाले, तुम्ही बघितलं असाल साधू संत, ते पूर्ण अलिप्त आहेत जीवनापासून, म्हणजे संसारापासून. म्हणून संसारामध्ये रमायचं असेल तर हे पूर्ण चक्र ओपन केलं जात नाही. हे जर चक्र ज्यांचं प्रॉपर म्हणजे ओपन असेल ना, त्यांना क्लॅरिटी चांगली येते, त्यांना पुढचं सगळं दिसतं चांगलं. म्हणून आपल्याला ते साधू संत वगैरे फटाफट पुढचं सांगायचे पहिले की आता असं होईल, आता तसं होईल. ज्यांना चांगली क्लॅरिटी आहे ह्या चक्राची ते पुढे जातात. आणि ज्यांचं चक्र हे म्हणजे बॅलन्स नाही आहे, इम्बॅलन्स आहे, त्यांना वयाची 60 जरी ओलांडली तरी समजत नाही की आपल्याला काय करायचं आहे. ते तिथेच अडकून राहतात. आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र, याचा म्हणजे 2 भुवयांच्या मध्ये आपल्या हे चक्र असतं. जसं मेडिटेशन करतो तेव्हा आज्ञाचक्रावर फोकस करायला सांगतो. गडद निळा शाईसारखा कलर इथे व्हिज्युअलाइज करायचंय. गोल 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 ती चक्राप्रमाणे फिरतंय. दुसऱ्या मेडिटेशनच्या वेळी मी सांगितलं होतं. त्याचा रंग आहे निळा, गडद निळा शाईसारखा. हे रंग आहेत ना, तुम्ही खरंच लक्षात ठेवा. जेव्हा सकाळचं मेडिटेशन असतं ना, तेव्हा कशी कशी गोल एनर्जी तिथे फिरते ना, बघा. खूप एनर्जी तुम्हाला येणार ह्याच्याने. थर्ड आय चक्र काम काय करतं, त्यामुळे आपल्या आयुष्यात काय घडते, तर आध्यात्मिक जागरूकता घडते. आपल्याला हे चक्र दिव्य शक्तीचं केंद्र आहे. आपल्या भावभावना केंद्र चांगलं होतं, आपल्याला पुढचं चांगलं क्लॅरिटी येते. आणि ज्यांचं हे स्पष्ट नसतं, म्हणजे हे चक्रामध्ये ब्लॉकेज असतात, त्यांना पुढे काय करायचं ते समजत नाही आणि मुंगेरी लाल सारखे असतात त्यांचे. दुसऱ्यावर ते अजिबात विश्वास ठेवत नाही. स्वतः जेव्हा स्वतः काही करणार तरच ते विश्वास ठेवतात. आता जर तुम्हाला काय सांगितलं तर माझ्यावर ते विश्वास ठेवणार नाही. असे ते लोक असतात ज्यांचं बॅलन्स नसतं त्यांचं. चला, विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र. आता ह्याचा रंग काय आहे? आकाशी आहे रंग. ह्याचा मंत्र आहे हम. पहिला मूलाधार चक्राचा लम. लक्षात घ्या,
सॉरी, मूलाधार चक्र नाही, सहस्त्रार चक्रापासून आपण सुरुवात केलेली आहे. सहस्त्रार चक्राचा ओम आहे, आज्ञा चक्राचा पण ओम आहे, पण सहस्त्रार चक्राचा बोलताना ओम बोलायचा आहे, ओम. आणि आज्ञा चक्राचा ओम बोलायचा आहे. आता विशुद्धी चक्र हम, हम बोलायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा, भावभावना व्यक्त करणारे हे काही लोक फार कमी बोलतात, अबोल असतात, कोणाशी तरी बोलून मन मोकळं करतात. आता काय काय लोकांच्या मध्ये थायरॉइडचा आजार असतो, म्हणजे ते कोणाशी व्यक्तच होत नाही. जर असं असेल ना, तर तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला बोलता येत नसेल, व्यक्त होता येत नसेल, तर तुम्ही एखाद्या रूम मध्ये तुमच्या बंद करायचं, आरशासमोर उभं राहायचं, काय बोलायचंय बडबड 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 करायची ती तिथे करा. अदरवाईज तुमचा एखादा फ्रेंड असेल, कोण असेल, तर त्याला तुमच्या भावना सांगा. पण ते पण लक्षात ठेवा की तो पुढे जाऊन दुसऱ्याला सांगणार नाही. त्यापेक्षा हे चांगलं आहे, आपल्या रूम मध्ये तुम्ही बंद स्वतःला करून घ्या आणि बोला. काय बोलायचंय ते बोला, काय राग काढायचाय तो राग काढा, पण बोला. आता हे चक्र बॅलन्स असेल ना, तर चांगलंच आहे. कसं, माणसं जास्त बोललेली पण चांगली नसतात आणि कमी बोललेली पण चांगली नसतात, दोन्ही नुकसान असतं. म्हणून प्रमाणातच बोललेली चांगली असतात. लक्षात घ्या. जास्त पण बडबड केले तरी समोरच्याच्या डोक्यात जातात ना, तसं होतं. म्हणून लक्षात ठेवा, असं हे करायचं. आपलं पण कधी कोंडमारा होत असेल, आपल्याला बोलायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल, तर ही तुम्ही क्रिया करू शकता. चला, अनाहत चक्र. आता अनाहत चक्राचा कलर आहे हिरवा, मंत्र आहे यम. लक्षात ठेवा, यम. तुम्ही हे जरी रोज 3 मिनिटं करा, 10 मिनिटं करा, तुमच्यासाठी तरी भरपूर आहे. हे प्रेमाचे आणि भावनांचे केंद्र आहे, हे नातेसंबंधांना कंट्रोल करते. आपल्याकडे पैसा भरपूर असेल, भरपूर पैसा असेल, पण आपल्याला नातीच जोडताना आली, कोणाचं मनच राखताना आलं, उठ सूट येता जाता सगळ्यांचा अपमान करायचा, थाड थाड बोलायचं, तर लक्षात ठेवा, काही फायदा होत नाही. कोरोनाच्या टायमामध्ये पैसा होता, पण माणसं वाचली का? नाही ना. त्यामुळे आपण जे बोलतो, आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवायचा, हे महत्वाचं आहे. याचा आजार आहे हार्ट अटॅक. ह्या आणि ज्यांचे इम्बॅलन्स असताना चक्र हे दुसऱ्यांवर खापर फोडत असतात, ब्लेम करत असतात, तक्रार करत असतात. मणिपूर चक्र. लक्षात घ्या. ह्याचा कलर आहे, सॉरी, ह्याचा मंत्र आहे रम, कलर आहे पिवळ्या रंगाची, कल्पना करायची. आपल्या दिवाळीला चक्र कसं फिरतं तसं ती कल्पना करायचं. मणिपूर चक्र सर्व इच्छाशक्तीचं केंद्र आहे, आपल्या इच्छांना कंट्रोल करत असते. जर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर मणिपूर चक्राला बॅलन्स करणं जरुरी आहे. लक्षात ठेवा, पोटातूनच आजार निर्माण होतात, त्याच्यामुळे हे चक्र जर कंट्रोल असेल ना, तर खूप सारे आजार कमी होतील. मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, 10 वेळा बोलते मी, मेडिटेशन करा. स्वादिष्टान चक्र, ह्याचा कलर आहे ऑरेंज आणि मंत्र आहे वम. लक्षात ठेवा, हे पण स्क्रीनशॉट काढून ठेवा. पोटाचे आजार, लेडीजला जास्त करून ह्या चक्राकडे फोकस करायला पाहिजे. गर्भाशयाचे आजार येतात किंवा प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये अडचण येते, तर ह्या चक्रावर खूप बॅलन्स करणं जरूर आहे, खास करून लेडीज लोकांनी. ह्या कलरचे कपडे वापरा तुम्ही, फळं खा, जसं सांगेल तसं तसं तुम्ही करा. स्वादिष्टान चक्रावर तुम्ही काम करा. जसं तुम्हाला कुठच्या चक्राचा प्रॉब्लेम असेल ना, त्या त्या चक्रावाईज कपडे घाला, त्या त्या चक्रावाईज तुम्ही जास्त फळं खा, भाजी खा, ते पण करा. हे चक्र जर बॅलन्स असेल तर तुमच्या इतरांसाठी फिलिंग चांगल्या असतात, तुमच्यामध्ये आत्मविश्वास असतो. ब्लॉकेजेस असतील तर अस्थिरता असते, संसार सुखापासून लांब ठेवतात. हे जर स्वादिष्टान चक्रामध्ये प्रॉब्लेम असेल तर संसार सुखापासून लांब ठेवतात, गर्दीपासून दूर राहतात. ही लोक कोणाच्या जवळ जात नाही, घाबरतात, की म्हणजे खूप त्यांना त्रास होतो की नको, लोकांमध्ये मिक्स व्हायला नको, कारण पोटाचा जर गडबड असेल तर कसं 4 लोकांमध्ये मिक्स होणार. लक्षात ठेवा. ह्या चक्रांचा खरंच अभ्यास केलात तुम्ही, आणि मी दरवेळेस सांगते, चक्रांचा अभ्यास केलाच पाहिजे. आपल्याला किती पैसे असू दे, काय असू दे, पण आपल्याला आरोग्य आपलं हे नीट ठेवायचंच आहे. सगळ्यांनी 100% मनाला गाठच बांधा की आपल्याला चक्रांचा अभ्यास करायचा आहे आणि चक्रावर मेडिटेशन करायचं म्हणजे करायचंच आहे. तुम्ही टाइमात टाइम काढा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, एक टाइम कधीतरी काढून तुम्ही तो अभ्यास केलाच पाहिजे. चला, रूट चक्र, मूलाधार चक्र, ह्याचा रंग आहे लाल आणि मंत्र आहे लम. चला, हे मूलाधार चक्र ज्यांच्या ऍक्टिव्ह नसेल तर काय होते, माकड हाडाजवळ असते, हे एनर्जीचं केंद्र आहे. जर तुमच्यामध्ये चेतनाच नसेल, ऊर्जा नसेल, तर हे चक्र
बॅलन्स नसतं, इम्बॅलन्स असतं, ब्लॉक झालेले आहे, आळस निर्माण, ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, आळस निर्माण होतो. जर तुमचं हे चक्र प्रॉपर बॅलन्स नसेल तर इतका आळस येतो, इतका आळस येतो की काम करायची इच्छा नाही होत. कोणी दरवाजा जरी ठकठक केला तरी फटकन माणूस घाबरतो. तर त्याचं हे चक्र बॅलन्स नसतं. तर तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, इथे इथपर्यंत चक्रांत झालं, काय करायचंय कोण सांगू शकतं का आता मला? मी तुम्हाला सांगितलंय, बघू दे काय करायचंय चक्रांचं. मेडिटेशन मॅडम हा मॅडम बोला ना. हा जप करा, प्रत्येक चक्राच्या पुढे जप करा लिहिलंय. हा, मग ते मला मंत्र लक्ष म्हणजे मेडिटेशन आहे ते, जप हा हा करायचा. तर हा सकाळी आम्ही मेडिटेशन घेतो ना, लम हा असं वम असं हम्म. मंत्रांचं आम्ही ते बोलत असतो. एक मंत्र आम्ही 3 वेळा उच्चार करतो. तर तुमचं ते स्ट्रॉंग होतं मंत्र, तुम्हाला एनर्जी येते त्याच्यापासून. म्हणून मी सांगते मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. तुम्ही सेकंड थर्ड राऊंड मध्ये, सॉरी, लेवलमध्ये याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल ते. ओके. आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट विषय आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. आपले 24 बॉडी पॉइंट कसे हील करायचे, आपलं शरीर कसं स्वतःचं हील करायचंय आणि दुसऱ्यांचं कसं हील करायचं शरीर, हे लक्षात घ्यायचं. आता सगळ्यांनी कॅमेरे ऑन ठेवा प्लीज, कॅमेरे ऑन ठेवा, मला पण बरं वाटेल. आता माझ्या बरोबर एकदम चांगल्या, तिथे घरात कोणाचा आवाज नसेल, असं काही नसेल, हे 24 बॉडी पॉइंट माझ्या बरोबर, म्हणजे तुम्ही पिक्चर बघणार आहे आणि त्यांच्याकडनं मी करून घेणार आहे, पण मला बिलकुल डिस्टर्ब नकोय. कोण असं करेल माझ्या बरोबर सांगा, स्वतःहून तयार व्हा. महत्वाचे विषय आहे, तुम्हाला कामी येणार आहे. तुमचे पाय दुखतात, हात दुखतात, सगळं आज तुम्हाला स्वतःला हील कसं करायचंय ते ह्याच्यातून शिकवलं जाणार आहे. स्वतःला आणि दुसऱ्यांना पण हील करायचं आहे. चला रोहिणी मॅडम, तुम्ही करणार, तुमच्यात आहे घरात काय डिस्टर्ब वगैरे? चला रोहिणी मॅडम करतात माझ्या बरोबर. आणि बाकीच्यांचे माईक म्यूट बिलकुल. सगळ्यांनी हा फोटो काढून घ्यायचा आहे. उफ. चला, हा बॉडी पॉइंट आहे. मी आता फक्त बॉडी पॉइंट बोलत जाणार. तसं माझ्या मागून रोहिणी मॅडम कुठे आहेत? रोहिणी मॅडम जरा बोला, रोहिणी मॅडम. रोहिणी मॅडम कुठे आहेत? मला नाही दिसत आहेत. हॅलो मॅडम. हा, रोहिणी मॅडम तुम्ही बोलायचंय बघा. पिक्चर सगळ्यांना सांगते मी, हा पिक्चर बघायचा आहे त्यानुसार, पण हात असे हे टच करायचे नाही, कप शेप मध्ये आणि असं करायचे आहेत. टच कुठेच करायचं नाही, डोक्याला डोळ्याला कुठे टच करायचं नाही, असं गॅप ठेवायचे आहे, अशी गॅप ठेवायचे. थ्रोट चक्र असं सगळीकडे गॅप ठेवायचे, कारण ह्या हातातून, आपल्या तळ हातातून ऊर्जा वाहणार आहे. तर ती पूर्ण आपल्या कानाला लागली पाहिजे, डोळ्याला लागली पाहिजे, डोक्याला लागली पाहिजे. टच करू नका कोणी असं. तिथे फोटोत दाखवले पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. चला, सगळ्यांनी रेखीला कॉल केला असेल, नसेल केला तर आपण आता करू. सगळ्यांनी हात रब करा. चष्मा असेल त्यांनी चष्मा काढून ठेवा प्लीज. चला, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. रोहिणी मॅडम कोण दुसरा आहे का का तुम्ही बोलताय? आवाज तुमचा ब्रेक होतोय. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझे माता पिता तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांचे रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. रेखी अमृत, अमृत रेखी अमृत. ब्रह्मांडातून ब्रह्म नाही, त्यांचा आवाज ब्रेक होतोय. कोणीतरी चांगलं, मला पॉवरफुल नेटवर्क पाहिजे, असं पाहिजे मला. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या सहस्रार चक्रातून
माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, माझ्या ऑरामध्ये माझ्या ओरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर 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 खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. इथे मला सांगायचंय की हात कोणीच नाही जोडायचे आहेत. हात तुमचे असेच आले पाहिजे, मांडीवर ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, हात कधी हे नाही करायचे. रेखीला आव्हान करतोय आपण तेव्हा हात असेच राहिले पाहिजे गुडघ्यांवर. तुमच्या हातातून ऊर्जा कशी व्हाय, ब्रह्मांडाने नाही दिले तर तुम्ही काय करणार? म्हणून असं नाही राहायचंय, असे ठेवायचे आहे. चला, रोहिणी मॅडम तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? हो मॅडम, माझं गळा खूप बसलेला आहे. चालेल, मग आपण कोणाला तरी, कोण करतंय तयार, कोण होतंय? कारण परत त्यांना प्रॉब्लेम होईल, खूप वेळ जाईल ना. स्वतःहून तयार व्हा. समोर कोणी व्यक्ती पाहिजे का मॅडम? मी होते मॅडम. कोण कोण मी बोलतोय? शोभना देशमुख. हा चालेल चालेल. वा चला, बाकीच्यानी माईक म्यूट करा. आणि त्या त्या याच्यामध्ये 24 बॉडी पॉइंट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघून तसं करायचं आहे. हात टच करायचे नाहीयेत, कप शेप मध्ये असे करायचे आहेत. लक्षात घ्या. चला. हो, पण चष्मा मला लागेल ना बघायला. चष्मा नकोय. मला बिना चष्म्याचं नाही दिसणार. मग तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. कोण आहे? तर प्रयत्न करते मी. हा नाही सांगा मॅडम, मॅडम. प्रॉब्लेम होईल ना दिसायला मग. हो हो, ते चष्म्याशिवाय नाही दिसत. अरे कोणतरी स्वतःवर स्ट्रॉंग करायचंय पर्सन मॅडम घ्या. हे. चला हॅलो. चला. हा चला प्रशांत सर. हा कोण आहे? पूजा मॅडम आहे. हा हा. पण तुमचं पिक्चरच दिसत नाही, मग दुसरे कसे बघून करतील? अच्छा, ठीक आहे ठीक आहे. फोनचा मला थोडा प्रॉब्लेम आहे चला प्रशांत सर, काय नाही, चला आज तुमचीच बारी आहे. चला. मी दिसतोय का पण? हा हा, तुम्ही दिसताय मला. चला, सगळ्यांचे माईक म्यूट, सगळ्यांचे बंद करा माईक. चला, आता रेखीला कॉल केलेला आहे आपण. आता तुम्ही पहिला बघा, एक एक पिक्चर बघत जायचा. चला. आणि मी जसं जसं सांगेन तसं मागून बोला. आणि प्रत्येकाने ही डिवाइन एनर्जी, म्हणजे एक वाईट प्रकाश तुमच्या डोळ्यात जातो आहे, तुमच्या थ्रोट चक्रामध्ये जिथे जिथे जे पार्ट दिलेत ना, ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायचे. हा, चला. माझे दोन्ही डोळे, डोळ्यावर घ्या, माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी हे जग बघत आहे. हे जग बघत आहे. ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश ब्रह्मांडातून पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या डोळ्यांना लागत आहे. माझ्या डोळ्यांना लागत आहे. असं व्हिज्युअलाइज प्रत्येकाने करा. ओके. ही एनर्जी डोळ्यांना घ्या, व्हायब्रेशन तुमच्या डोळ्यात जात आहेत सगळे, ते बघा. चला, आता ब्रेनवर हात घ्या. माझा मेंदू माझा मेंदू स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे. माझ्या मेंदूमध्ये माझ्या मेंदूमध्ये नेहमीच नेहमीच चांगले विचार येतात. चांगले विचार येतात. माझे निर्णय माझे निर्णय नेहमीच योग्य असतात. नेहमीच योग्य असतात. आता थर्ड वर या. आपले दोन्ही कानावर हात. माझे दोन्ही कान माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहेत स्ट्रॉंग आहेत व योग्य पद्धतीत काम करत आहेत. व योग्य पद्धतीत काम करत आहेत. मी अगदी स्पष्टपणे मी अगदी स्पष्टपणे जवळचे व दूरचे ऐकू शकते. जवळचे व दूरचे ऐकू शकतो. फोरवर. माझं थर्ड आहे माझं थर्ड आय पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. माझी माझी मेमरी स्ट्रॉंग आहे, तल्लग आहे. स्ट्रॉंग आहे, तल्लग आहे.
चला 5 वर या. माझं क्राऊन चक्र माझं क्राऊन चक्र व त्या भोवतीचे सगळे अवयव त्या भोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर, माझी आध्यात्मिक पॉवर, शक्ती शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. चला 6 वर या. चला झालं. माझे थ्रोट चक्र, माझे थ्रोट चक्र, थायरॉइड आणि थायरॉइड आणि थ्रोट चक्रा संबंधित थ्रोट चक्रा संबंधित सारे अवयव सारे अवयव चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहे कायमचे. आता 7 वर या. सेम अफर्मेशन येणार आहे. माझं थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहे कायमचे. माझं कम्युनिकेशन चांगले आहे सगळ्यांसोबत. माझे कम्युनिकेशन चांगले आहे सगळ्यांसोबत. 8 वर या. हार्ट चक्र, माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग आहेत. आणि ही दिव्य रेखीची ऊर्जा आणि ही दिव्य रेखेची ऊर्जा माझ्या हार्टमध्ये माझ्या हार्टमध्ये योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. 9 मणिपूर चक्र, माझे मणिपूर चक्र 4 बोट बेंबीच्या वरती आहे. सॉरी, 4 बोट बेंबीच्या वरती, लक्षात घ्या. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र आणि त्या भोवतीचे सर्व अवयव आणि त्या भोवतीचे सर्व अवयव चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहे कायमचे. चला 10 वर. आता इथे मला सांगायचंय 10 झाल्यावर डायरेक्ट 12 येणार आहे, कारण ते तसं किडनीचं दाखवलेलं आहे, म्हणून 11 नंतर येईल. कन्फ्यूज होऊ नका कोणी. माझ्या लेफ्ट साइडची किडनी, माझ्या लेफ्ट साइडची किडनी, पॅनक्रियाज पॅनक्रियास बॅलन्स आहेत, बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. वाईट प्रकाश योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होत आहे. वाईट प्रकाश योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होत आहे. तुम्ही सगळ्यांनी व्हिज्युअलाइज करायचंय, ब्रह्मांडातून वाईट प्रकाश तिथे प्रवाहित होत आहे. चला आता 12 वर या. माझ्या राईट साइडची किडनी माझ्या राईट साइडची किडनी ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे. योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात इकडचे सगळे अवयव इथले सर्व अवयव काम करत आहेत. काम करत आहेत. चला आता 11 वर या परत. माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात योग्य प्रमाणात तिथे मिळत आहे. तिथं मिळत आहे. त्यामुळे त्यामुळे माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहे. 13 वर या आता. दोन्ही हात पोटाजवळ ठेवा. माझे स्वादिष्ठान चक्र माझे स्वादिष्ठान चक्र बॅलन्स, चार्ज बॅलन्स, चार्ज व ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहेत. दिव्य रेखीची ऊर्जा दिव्य रेखेची ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. तिथं योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. रूट चक्र आता 14 झाले. हो. माझे दोन्ही हात तिथे ठेवायचे आहे. माझे रूट चक्र माझे रूट चक्र आणि त्या जागचे सर्व अवयव त्या जागचे सर्व अवयव स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहे कायमचे. चला 15 आता. माझे दोन्ही गुडघे माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करत आहेत. प्रॉपर काम करत आहेत.
आणि त्यामधील सर्व अवयव आणि त्यामधले सर्व अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. कायमचे. 16. दोन्ही पायांच्या टाचा. दोन्ही हात टाचांवर म्हणजे गॅप द्या, हो. हिलिंग द्या त्याला. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. मी छान उत्तम प्रकारे मी छान उत्तम प्रकारे चालू शकते, फिरू शकते. चालू शकतो, फिरू शकतो. 17. माझे दोन्ही पायाचे तळवे माझ्या दोन्ही पायाचे तळवे चार्ज ऍक्टिव्ह चार्ज ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखीची ऊर्जा आणि दिव्य रेखीची ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. ते योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. 18. शोल्डर. माझे दोन्ही शोल्डर माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. चार्ज ऍक्टिव्ह आहेत चार्ज ऍक्टिव्ह आहेत कायमचे. कायमचे. चला 19. एक हात मागून मानेवर थोडं बरोबर टेकवू नका सर. नाही. मागच्या साईडचे थ्रोट चक्र, मागच्या साईडचे थ्रोट चक्र, माझी मान माझी मान व त्याभोवतीचे सर्व अवयव त्याभोवतीचे सर्व अवयव हेल्दी, स्वस्थ, हेल्दी, स्वस्थ, निरोगी आहेत. निरोगी आहेत. माझं थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे कायमचे. 20. आता बघा माझे बॅक साईडचे हार्ट माझे बॅक साईडचे हार्ट चक्र माझ्या बॅक साईडचे हार्ट चक्र चार्ज ऍक्टिव्ह व बॅलन्स आहे चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे व त्याभोवतीचे सर्व अवयव व त्याभोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहे कायमचे. चला आता 21. नाभीच्या 4 बोटे वरती, मागून मणिपूर चक्र. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्ह व बॅलन्स आहेत चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत व त्यातील सर्व अवयव योग्य प्रमाणात त्यातील सर्व अवयव योग्य प्रमाणात काम करत आहेत. काम करत आहेत. चला 22. बॅक साईडच्या किडनीवर स्वादिष्टान चक्रावर हात ठेवा. माझ्या दोन्ही किडनीज माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी, हेल्दी, चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज कायमच्या. ऍक्टिव्ह बॅलन्स आहे कायमचे. आता 23. दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र चार्ज आणि बॅलन्स आहेत. चार्ज आणि बॅलन्स आहेत. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करत आहेत. योग्य पद्धतीत काम करत आहेत. लास्ट 24. रूट चक्र. मागच्या साईडचे रूट चक्र, त्याभोवतीचे सर्व अवयव. माझे बॅक साईडचे रूट चक्र माझ्या बॅक साईडचे रूट चक्र व त्याभोवतीचे सर्व अवयव त्याभोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहे कायमचे. आता हात जोडा, डोळे बंद करा आणि तुमचं संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करा. डोक्यापासून पायापर्यंत सगळे अवयव आता व्हिज्युअलाइज करायचे आहे मनातल्या मनात आणि बोलायचं आहे, माझं संपूर्ण शरीर माझं संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या दिव्य रेखीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीने योग्य पद्धतीने काम करत आहे. काम करत आहे. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. कायमची कायमची कायमची. कायमचे कायमचं कायमचं. थँक्यू दिव्य शक्ती.
थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. थँक्स टू मी. चला, थँक्यू सगळ्यांना. मस्त छानपैकी बॉडी पॉइंट केलेले आहेत तुम्ही. आता इथे मला एक सांगायचं आहे, आता हे 24 बॉडी पॉइंट प्रत्येकाला एका दिवसाला जर करायला जमत नसेल तर आज थोडे करा, म्हणजे सकाळी थोडे करा, संध्याकाळी करा, किंवा आज थोडे करा, अर्धे अर्धे उद्या करा. पण तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर खरंच करा. तुम्हाला खरंच खरंच खूप फरक येतो, खूप फरक येतो. आता अजून एक पॉवरफुल, म्हणजे एकदम पॉवरफुल टेक्निक आहे. चला, आता कोण करते माझ्या बरोबर? विशाल सर, तुम्ही करणार? हो चालेल, मी करतो. चला, आता बघा, हा सगळ्यांनी बघा. तुमचा गुडघा दुखत असेल, आपल्याला कधी कधी बघा इतका त्रास होतो ना, झटपट आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. आता हे 24 बॉडी पॉइंट आहेत तुमच्या बरोबर. तो स्वतःला तर हील करायचंच आहे, पण तुम्ही दुसऱ्यांना पण हील करू शकता ह्या माध्यमातून. पण आता झटपट आपल्याला एखादं डोकं दुखतंय, डोळे दुखतात, काही कुठचा अवयव दुखत असेल तर झटपट आपल्याला काय करायचंय? चला विशाल सर, माझ्या बरोबर करा. आता लक्षात ठेवा, सगळ्यांनी एकदा बघून घ्या, मग नंतर करा. हे जे डोकं आहे, आपलं डोकं दुखत आहे समजा, तेव्हा पूर्ण गवत कसं उपटतो आपण? असं 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 असं. हे पूर्ण डोकं पूर्ण उपटायचं आहे आणि बोलायचं आहे, माझ्या डोक्यातील निगेटिव्ह एनर्जी पूर्ण माझ्या हातात आलेली आहे. माझ्या डोक्यातील पूर्ण निगेटिव्हिटी हातात आली आहे. आणि लक्षात घ्या, इकडे बघा, इकडे बघा माझ्याकडे सगळ्यांनी. हात असे करायचे, खालून फूक मारायची. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. 3 वेळा असं करायचं. चला, माझ्या डोक्यातील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे. माझ्या डोक्यातली निगेटिव्हिटी पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि शुद्ध झालेली आहे. खालून वर करायचंय, खालून वरती फूक मारायची अशी. हम्म. परत चला एकदा. माझ्या डोक्यातील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे. माझ्या डोक्यातली निगेटिव्ह एनर्जी पूर्णपैकी माझ्या हातात आलेली आहे. पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे. पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे. पूर्णपणे माझ्या हातात आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि शुद्ध झालेली आहे. थँक्यू युनिवर्स. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती. चला, इथपर्यंत झालेलं आहे, समजलेलं आहे सगळ्यांना. किती वाजले, कोण सांगू शकतं? 6 वाजलेत मॅडम. मॅडम, चला. हा, हात जड का वाटतात? काय? हा 24 पॉइंट घेतल्यानंतर हात जड वाटत होते. कटिंग करून टाका, कॉर्ड कटिंग करून टाका. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. कट कट कट. मीठ घ्या हातामध्ये, रफ करा आणि नळाखाली हात धुवून टाका, ज्याला जड वाटतंय त्याला. लक्षात घ्या, इथे हे 24 बॉडी पॉइंट खरंच खूप महत्वाचे आहेत. तुम्ही दुसऱ्यांना हील करताना, आता जशी ही मी प्रार्थना शिकवली आहे, मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, मी स्वतःचे आभारी आहे. पण आता तुम्हाला दुसऱ्याला हिलिंग द्यायचे, तर तुम्ही त्याचंही नाव घ्यायचंय. मी विशाल सरांची आभारी आहे. मग पूर्ण त्यांना हिलिंग दिल्यानंतर लास्टला परत थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी, थँक्यू विशाल सर, असं बोलायचं आहे. म्हणजे त्यांचे पण आभार विधी व्यक्त करायचे आहे. कोणाच्या पोटात दुखत असेल, कोणाचे हात दुखत असेल, कोणाची बोटं दुखत असेल, तरी ही टेक्निक करून बघा. कितीतरी वेळा आमच्या ग्रुपमध्ये ना, जे क्लास घेते ना, किती जणांचं डोकं दुखत होतं, तर ते खरंच हलकं झालेलं आहे. तुम्ही टेक्निक ह्या करून बघा. हात दुखत असेल तर हाताचं पण हे करून बघा. सर, तुम्ही काल तुमच्या मिसेसचं पोट दुखत होतं बोलले ना, तुम्ही ह्या टेक्निक यूज करू शकता. 3 वेळा ओके दिवसातून मॅडम. करा. त्यांचं दुखत असेल पोट, दिवसातून 3 वेळा करा. इथे इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे मला असं वाटतं. कोणाला समजलं नसेल तर विचारा. काय सगळ्यांना समजलं आहे? थंब दाखवा. येस मॅडम. चला, आता आपण ची बॉल तयार करायचा आहे. ची बॉल तयार करायचा आता.
मॅडम, हा, बोला ना. मला बोलायचं होतं आपण जे ध्यान आहे ते मेडिटेशन केव्हा पण करू शकतो. हो, करू शकतो, पण एक टाइम ठेवतो ना. तो का? ऐकायला येत नाही मॅडम. म्हणजे पिरियड टायमिंग मध्ये पण करू शकतो का असं विचारायचं हो, होतं मला. करू शकतो, करू शकतो, करू शकतो, करू शकतो. तेवढं एक पण तुम्ही कन्फ्युजन ना होतं. मेडिटेशन आहे ना, एक जागा म्हणजे एक वेळ अशी फिक्स ठेवली ना, त्या जागेचे तुम्हाला व्हायब्रेशन मिळतात, त्या वेळेची ऊर्जा मिळते. तुम्ही एक टाइम फिक्स ठेवा. खूप अच्छा, चांगले, ठीक म्हणजे आहे. तुम्हाला रिझल्ट चांगले येतात त्याचे. सकाळी आणि सकाळी तर सकाळी ठेवा, दुपारी म्हणजे तुमच्या टायमानुसार. बघा, प्रत्येकाला सगळे बिझी आहेत, सकाळी जमत नाही, पण सकाळी केलेलं सगळ्यात बेस्ट असतं. नाही सकाळी जमत आहे तर संध्याकाळी एक ठेवा, पण झोपताना जाताना तसं करू नका. चालेल. झोपायच्या जरा अगोदरच करा वाटल्यास. आणि तुम्हाला कॉल करायचा असेल तर कोणत्या नंबरने करायचं मॅडम? मी सांगितलं ना बहुतेक माझा नंबर. एकच मिनिट परत सांगते. आहे का इथे कोणाकडे नंबर लगेच? माझा पाठ नाहीये. चेतन सर, आहे का माझा नंबर लगेच समोरच? चेतन सर, आहे का तुमच्याकडे? मी त्या दिवशी दिला होता बहुतेक. 70 लिहून घेतात का? हो, हा, लिहून घ्या, घेते. कोणाला पाहिजे असेल तर लिहून घ्या. 70 57 70 57 57 59 59 39 39 33. 33. एकदा रिपीट करतो. 70 57 59 39 33. हा, थँक्यू सर. वेलकम. चला, आता आपल्याला ची बॉल तयार करायचा आहे. हा ची बॉल इतका महत्वाचा आहे ना आपल्या आयुष्यामध्ये. उद्या पण या, अफर्मेशन कसे द्यायचे, काय द्यायचे ते पण आपण शिकू. चला, ची बॉल माहितीये का तुम्हाला? नाही माहिती. चला, ची बॉल शिकू. हात रब करा. रेखी आता कुठचं काम करायचं आहे, काय करायचं आहे, रेखीला कॉल करणं जरुरीच आहे. आता रेखीमध्ये आलोय आपण. दोन प्रकारे आपल्याला स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे. एक ची बॉलनी आणि एक फक्त व्हिज्युअलाइज करून करायचं आहे. जसा काल ऑरा दाखवला होता मी तुम्हाला, ऑरा दाखवला होता, इथपर्यंत दाखवला, पण आता आपल्याला पूर्ण सर्कल आपल्या भोवती तयार करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे आपल्याला. कुठे आपण बाहेर जातो, काय जातो, तेव्हा हे प्रोटेक्शन घेणं जरुरी आहे. बघा, वेळ कधी सांगून येत नाही. ऍक्सिडेंट होतात किंवा काही पण होतं बाहेर गेल्यावर, पण आपल्या बरोबर वाईट घडू नये ह्यासाठी हा ची बॉल आणि प्रोटेक्शन घेणं जरुरी आहे आपल्याला, आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी. हे घेणं जरुरीच आहे. तर तुम्ही कुठेही जा, सकाळी रेखीला कॉल करा, बाहेर पडायचं करून जा. मी पण रोज कुठेही जायचं असेल इव्हन आमच्या 11 वाजताच्या क्लासला तर असतंच, पण सकाळी पण मी उठल्या उठल्या मला सवय झाली, मी ची बॉल घेते स्वतःला किंवा प्रोटेक्शन घेते. आता आमच्या पुढच्या लेवल आहेत तर आम्ही त्या पण करतो. टेक्निक इझी आहेत पुढच्या. पण तुम्ही आता इथे येता फर्स्ट लेवलला, तर ची बॉल कसा तयार करायचा आणि कसं आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं हे शिकूया आपण. चला, सगळ्यांनी रेखीला कॉल गेटिंग केली नसेल तर ठीक आहे, पण रेखीला कॉल करूनच करायचं. आता बघा, रब करा हात. चला, माझ्या बरोबर कोण करताय? ची बॉल बघून घेतलाय? हा फक्त व्हिज्युअलाइज करायचा आणि त्याच्याकडेच बघायचंय. इथे तिथे कुठे बघायचं नाही, बॉल मध्ये बघायचं आहे. चला चेतन सर, तुम्हीच करा माझ्याबरोबर. अजून कोणाला करायचंय तर करा. आणि सगळ्यांनी करायचं आहे. चेतन सरांना फॉलो करा आणि करा. चला, चेतन सर स्टार्ट. जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, गोल गोल. हळूहळू करायचंय, फास्ट नाही. गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल. थांबा तिथेच आता. आणि गोल बॉल तयार करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे. हा बॉल, गोल बॉल तयार झालेला आहे. लक्षात घ्या, जरा मोठा करा. चेतन सर माझ्या मागून बोला. हा एनर्जीचा बॉल हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे.
मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. ह्या बॉलच्या ऊर्जेमुळे या ह्या बॉलच्या ऊर्जेमुळे बाकीच्यांचे माईक म्यूट प्लीज. मला माझ्या जीवनात मला मला माझ्या माझ्या जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण उत्तम आरोग्य उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. प्राप्त झालेले आहे. दिव्य रेखीचे सुरक्षा कवच दिव्य व्यक्तीचे सुरक्षा कवच सुरक्षा माझ्या कवच भोवती निर्माण झालेले आहे. माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आता तो बॉल स्वतःसाठी ग्रहण करायचा आहे, असा अलगद डोक्यावर घ्यायचा आहे. ह्या बॉलच्या ऊर्जेमुळे या या बॉलच्या ऊर्जेमुळे माझे संपूर्ण शरीर, माझे माझे संपूर्ण शरीर, शरीर माझे सातही चक्र, माझे माझे सातही चक्र माझा संपूर्णतः ऑरा माझा माझा संपूर्ण सुरक्षित झालेला आहे. सुरक्षित झालेला आहे. आता हा बॉल अलगद पायापर्यंत सोडायचा आहे. अलगद पूर्ण बॉडीला कव्हर करत पायापर्यंत जायचं आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू थँक्यू दिव्य दिव्य शक्ती. थँक्यू डिवाइन एनर्जी. थँक्यू थँक्यू डिवाइन डिवाइन एनर्जी. थँक्स टू मी. थँक्स टू चला, आभार विधी मॅडम. व्यक्त करायला विसरायचं नाही आहे, लक्षात घ्या. आता हा तुमचं प्रोटेक्शन झालेलं आहे, लक्षात घ्या. समजलं आता मॅडम. हे? हा बोला. आता जो बॉल खालपर्यंत सोडल्यानंतर हातामध्ये काही रिकामे करायचे? काही नाही करायचं. आता ती प्रोटेक्शन झाली आहे तुम्हाला. तुम्ही बाहेर बिंदास हात जाऊ हात शकता. हात रिकामे करायचे का? हा, म्हणजे तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. म्हणजे हो. काय तर बॉल बोलतो? खालपर्यंत आणल्यानंतर काय प्रोसिजर काय हातांची? सोडलाय बॉल तो बस. आणि मग प्रार्थना केली आहे ना आपण, ब्रह्मांडाला आपण धन्यवाद देतोय ना, हा, हा, माझं हा. प्रोटेक्शन करणार आहे तर. हा. आणि मगाशी ते 24 पॉइंट पण तसंच आहे ना, खाली आल्यानंतर काय करायचं? मला नाही समजलं. मी तुम्हाला आता सरळ सरळ 24 दाखवतो. मगाशी नाही का 24 पॉइंट आपण केले सगळे? हा, मग ते ते only आपल्या बॉडी पॉइंटला पूर्ण तुम्हाला हिलिंग द्यायचे मॅडम. हा, ते हिलिंग दिल्यानंतर हात असेच सोडायचे का? हा, नंतर कॉर्ड कटिंग करायची आहे. हा, हा, तुम्ही ज्याला हा, हिलिंग हा. देणार त्याला, किंवा स्वतःला जेव्हा हिलिंग द्याल ना, हा, तेव्हा मॅडम कॉर्ड कटिंग करायची आहे. हा, हा. ओके. तुम्हाला नाही समजलं ना, तर ऐका मॅडम, नाही समजलं तर तुम्ही मला कॉल करा. मी नाही, तुम्हाला त्यामुळे माझे हात जड झाले, मला असं वाटतं. नाही, हा. तसं काही नाही नाही? होत. पण तुम्हाला हा. नाही समजलं तर तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला समजून सांगेन. हा, ओके. हा, हा. ओके. इथपर्यंत समजलेलं आहे. चला, आता पुढचे प्रोसेस. आता उद्याचा आपला विषय आहे अफर्मेशन. अफर्मेशन कसे द्यायचे, काय द्यायचे ते शिकणार आहोत. आणि उद्या अॅटुलमेंट घेणार आहोत आपण. आणि आपल्या गाडीला, आपल्या दागिन्यांना कसं सिक्युअर करायचं ते शिकणार आहोत आपण. अन्नाला कसं चार्ज करायचंय, पाण्याला कसं चार्ज करायचंय. तर पाणी घेऊन बसायचं उद्या. काचेचा ग्लास असेल तर काचेचा ग्लास, किंवा साधं पण चालेल, स्टीलचं पण काचेचं चांगलं असतं. तसं आपण अफर्मेशन देणार आहे अन्नाला, पाण्याला. आता मी तुम्हाला माझा कोर्स सांगते. पहिलं अॅटुलमेंट. उद्या अॅटुलमेंट घ्यायची आहे आपल्याला सगळ्यांना. तुम्ही जेव्हा रेखी शिकता, एक शिष्य गुरु परंपरा असते रेखी, ज्याला म्हणजे मी तुम्हाला दीक्षा देणार उद्या. तर ती दीक्षा घेतल्याशिवाय तुमच्या हातातून ही ऊर्जा वाहणार नाही. आतापर्यंत आपला कोर्स फ्रीच होता. पण रेखीमध्ये असं आहे की काहीतरी अमाऊंट पे करायचे. पूर्णपणे दीक्षा असते. दीक्षा शिकवायचं नाही मी बोलते, दीक्षा असते ती पूर्ण फ्री घ्यायची नसते. त्यामुळे तुम्ही मला अमाऊंट काहीतरी पे करायचे. 151 अमाऊंट मला उद्या पे करायची आहे. उद्या आपलं जेव्हा अफर्मेशन होईल आणि तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची सांगितल्यानंतर प्रत्येकाला अॅटुलमेंट दिली जाईल. ग्रुपवर मला तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता ते सेंड करा. मला लक्षात राहणार नाही, म्हणून प्रत्येकाने तुमचं नाव आणि पुढे कुठे राहता ते, म्हणजे मी अॅटुलमेंट देताना प्रत्येकाला नाव जसं घेत जाणार आणि अॅटुलमेंट देणार. अॅटुलमेंट का द्यायची म्हणजे महत्वाची असते. तुमचं कनेक्शन ब्रह्मांडाशी होतं. प्लस तुमचे 4 चक्र मी ओपन करून देणार फर्स्ट लेवलमध्ये.
तेव्हाच तुमच्या हातातून ही ऊर्जा जास्त वाहणार आणि तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्याला हिलिंग देऊ शकता. तुम्ही अनुभव घेऊन बघा. खरंच ही सात्विक ऊर्जा आहे. तुम्हाला खूप खूप काम करून जाईल. तुम्ही हे शिकताय, तुम्हाला कल्पना पण नाही तुम्ही काय गोष्ट शिकताय. खरंच ही ऊर्जा इतकी महत्वाची आहे. तर आता माझा ज्यांना इंटरेस्ट असेल तर माझा पुढे कोर्स आहे. 2nd लेवल, 3rd लेवल, 4th लेवल म्हणजे मास्टर लेवल पर्यंत मी पूर्ण शिकवते. तर ज्यांना खरंच इंटरेस्ट असेल आणि ह्याच्यात प्रोग्रेस करायचा आहे किंवा ह्याच्यामधून तुम्हाला तुमचा बिझनेस नाही बोलता येणार ह्याला, पण तुम्हाला लोकांची सेवा पण करायचं आहे आणि घराघरात रेकी पोचवायची असेल तर तुम्ही पुढे शिकू शकता. तर आपल्याला एवढे विषय आहेत ह्याच्यामध्ये. 2nd लेवल मध्ये अटुलमेंट असेल, रेकी सिम्बॉल असते, डिस्टन्स हिलिंग असेल, विश बॉक्स असेल, मॅनिफेस्ट टेक्निक असेल, क्रिस्टलचं नॉलेज. इथे तुम्हाला बोनस पॉइंट मी तुम्हाला क्रिस्टलचं शिकवणार आहे फ्रीमध्ये. बेसिक क्रिस्टल शिकवणार आहे. क्रिस्टलचा कोर्स मोठा आहे पण बेसिक क्रिस्टलचं नॉलेज मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये देणार आहे. टेलिपॅथी होईल, मेडिटेशन होईल, घर व घरातील लोकांना कसं प्रोटेक्शन द्यायचं, निगेटिव्हिटी पासून कसे लांब राहायचं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन आणि कपूर दिवा. ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा प्रोटेक्ट करतील, तुम्ही कुठे स्टक असाल, तुम्ही कसं पुढे जाल, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये कसं आनंदी जीवन होईल ते तुम्ही ह्याच्यातून शिकणार आहे. ही आहे मास्टर लेवल, करुणा रेखी बोलतात ह्याला. ह्याच्यामध्ये पण सिम्बॉल आहे, तुम्हाला मॅनिफेस्टेशन आहे, सायकिक सर्जरी आहे, सायकिक आक्रमक पासून दूर राहायचं कसं, म्हणजे सायकिक सर्जरी आज आपल्या इथे खूप कमी प्रमाणात होत होते पण आता सगळ्यांना विश्वास व्हायला लागले. पण हीच टेक्निक बाहेरगावी आहे ना, लोक डॉक्टर तिथे पहिल्या रेखीचे जे साधक आहेत, जे हिलर आहेत रेखीचे, त्यांना पहिलं बोलवतात, त्यांना पेशंटला हील करायला सांगतात आणि नंतर ऑपरेशन करतात. पण ह्या टेक्निक खूप काम करतात. उपचार विधी, साऊंड हिलिंग थेरपी, कर्मा क्लिअर मेडिटेशन, पास्ट लाईफ मेडिटेशन, सुवर्णद्रव मेडिटेशन, डेली प्रॅक्टिस तुम्हाला कशी घ्यायची, कायनासॉलॉजी. आता कायनासॉलॉजी एवढा छान विषय आहे ना की तुमची बोटं कुठे स्टक होतात ते तुम्हाला हातामध्ये समजतं. तुमचा बर्थ डेट प्रमाणे तुम्हाला पुढचं ग्रीड कशी बनवायची ते समजणार. तुमचा भाग्यांक मुलांक कसा काढायचा ते तुम्ही पुढे शिकू शकता. चला, इथे बोनस पॉइंट तुम्हाला क्रिस्टलचा देणार आहे मी. क्रिस्टलचा विषय शिकवणार आहे फ्रीमध्ये. आता ह्या कोर्स मधून तुम्हाला काय मिळणार आहे, रेकॉर्डिंग तुमच्याकडे कायमची असणार आहे, कोर्सचं सर्टिफिकेट कायमचं असणार आहे, पीडीएफ नोट्स तुमच्याकडे असणार आहे, लाईव्ह क्लासेस रोज होणार आहेत आपले. त्याच्यानंतर तुम्हाला 2nd लेवलमध्ये 50% ऊर्जा वाहणार आहे आणि मास्टर लेवलला तुमच्या हातातून 100% ऊर्जा वाहणार आहेत त्या. आणि तुमचं खरंच खूप म्हणजे जिथे जिथे काम अडकलेत पूर्ण तुमची ती होणार आहेत, लक्षात घ्या. आता हा कोर्स 10,000चा कोर्स आहे पण आपण एक स्पेशल प्राइस ठेवलेली आहे का, तर सगळ्यांना हा करता यावा म्हणून. याची कमी प्राइस आहे. तुम्ही बाहेर पण जा, कोर्सची प्राइस बघा, इतर ठिकाणी पण जा. मी तर बोलते सगळ्यांकडे जा, चॅलेंज आहे माझं. एवढी जर कमी प्राइस असेल ना तर तुम्ही सांगाल ते मी काय पण करेन, एवढी कमी प्राइस आहे. कुठेच रेखीची प्राइस एवढी कमी नाही आहे. पण माझा एवढाच मोटिव्ह आहे की सगळ्यांना शिकता यावं म्हणून मी कमी प्राइस ठेवलेली आहे. तर सगळ्यांनी जरूर या कोर्सला. आणि हा माझा स्कॅनर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. उद्याचे पण तुम्हाला दीक्षाचे 151 रुपये द्यायचे आहेत, तेव्हाच तुमच्या हातातून ऊर्जा वाहणार आहेत. अटुलमेंट घ्यायची आहे. बघा, एका छोट्या अमाऊंट साठी तुम्ही हा विचार करू नका. एवढं चांगलं शिकला आहात पण तुम्हाला फ्री लेवल मध्ये दीक्षा द्यायलाच लागते आणि ती दिल्यानंतरच चॅनल ओपन होतात. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, खरोखर पुढे शिकायचं आहे, खरंच त्यांनी क्लासला यावे आणि आपल्या आयुष्याचं खरंच सोनं करून घ्यावं. ही विद्या अशी आहे ना, तुम्ही शिका आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांना शिकवा, मुलांपासून छोट्या मोठ्यांपासून सगळ्यांना. फक्त अट एवढीच आहे, 14 वर्षाच्या वरती मुलांना शिकवा. 14 वर्षापासून कोणी शिकू शकतं. पण तुम्हाला लक्षात येणार नाही की तुम्ही काय सोनं शिकलंय. आयुष्यभर ही विद्या तुम्हाला काम करणार आहे, तुमचं काम देणार आहे तुम्हाला सगळं. तुम्ही ह्याच्यातून इन्कम जनरेट करू शकता, तुमचं हिलिंग सेंटर खोलू शकता.
ज्या लेडीज घरी आहेत त्यांना वाटतं की मला काहीच जमत नाहीये, तर तुम्ही ह्याच्यातून हिलिंग सेंटर खोलू शकता. एक प्रॉपर तुम्ही हिलर बनू शकता ह्याच्यातून. तुमच्या बरोबर मी कायमची, माझा कोर्स केल्यानंतर मी तुमच्या बरोबर कायमची आहे. कुठे अडलात तरी मी तुमच्या बरोबर आहे. मला फोन करावे, आहे मी तुमच्या बरोबर कायम. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. मॅडम हा, खूप चांगला कोर्स आहे. हा, बोला हॅलो सर. मॅडम. मॅडम आपल्याला याच्यामध्ये रेखीचे किती लेवल शिकवले जातील? रेखीचे सेकंड किती लेवल लेवल, शिकवले थर्ड, फोर्थ म्हणजे सेकंड लेवल असते आणि डायरेक्ट मास्टर लेवल, लास्ट पर्यंत मास्टर. आणि जर माझ्यासारखं इथे तुम्हाला शिकवायचं असेल, मी जसं शिकवते, तर ग्रँड मास्टरी असते. एक मोठा कोर्स असतो तो ग्रँड मास्टरी. जर माझ्यासारखं तुम्हाला शिकवायचं असेल तर ग्रँड मास्टरी असते. बघा, आयुष्यात ऍडमिशन घेतल्यानंतर आपली किती लेवल येईल? दुसरी, तिसरी, चौथी का? हा, ऍडमिशन मास्टर जर लेवल घेतला चौथी, लास्ट मास्टर लेवल पर्यंत तुम्हाला शिकवणार. ह्याच्या पुढची लेवल माझी लेवल, म्हणजे मी शिकवते तसं तुम्हाला शिकवायचं असेल तर ती लेवल पार करायची. आणि जान्हवी मॅडमनी गेल्या क्लासला पे केलेले आहेत, त्यांना उद्या अटुलमेंटला यायला सांगा, कारण त्यांचे पैसे माझ्याकडे आहेत. मॅडम हा, मॅडम मी हा. दुसऱ्याच्या याच्यावरनं पे केलं तर चालतील का? चालेल, पण फक्त तुम्ही तिथे नाव मेन्शन करा तुमचं. ओके. हा, आणि प्रत्येकाने आता काय करायचं आहे, ग्रुपमध्ये खूप कोण दुसरं नाव पण हे करू शकतो तुमचं, पण पर्सनलला माझ्या आता नंबर दिलेला आहे सरांनी, त्याच्यावर तुमचं नाव आणि तुम्ही राहता कुठे मला ते मेन्शन करायला लागतं तुम्हाला अटुलमेंट देताना. म्हणून गरजेचंच आहे प्रत्येकाने नाव आणि कुठे राहता तेवढंच द्या, बाकी काय देऊ नका. मॅडम, तो आपलं ऑफिस कुठं आहे तुमचं? मेन ऑफिस किंवा घर कुठं आहे? मी नवी मुंबईमध्ये आहे. नवी मुंबई. प्रत्यक्ष भेटायचं असं भेटू शकतो ना आपण? भेटू शकतो. प्रत्यक्ष हो, भेटू शकतो. बघा, जो माझा कोर्स करणार आहे, आपले कन्व्होकेशन सेरेमनी होणार मोठी, तेव्हा आपण सगळे तिथे भेटणारच आहोत. एकदा आपल्याला भेटायचंच आहे. आणि जमलं, जर सकाळच्या बॅचला माझे आहेत, तर प्रशांत सर आता माझ्या ग्रुपमध्ये आहेत, तर आपण पिकनिक आपली अरेंज करायची आहे आणि जायचं आहे सगळ्यांनी तिथे भेटायचं. ओके काय मॅडम, प्रशांत सर, चालेल ना? चालेल मॅडम. आता मोठे भाऊ मला भेटलेत ना, मग ते तर अरेंज करू शकतात. मॅडम, हा जो क्लास आहे हा किती दिवसाचा असेल? हा दुसरा, तिसरा, चौथा? दुसरा तो 21 दिवसाचा क्लास असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पीडीएफ मिळतात, तुम्हाला माझं सहकार्य मिळतं, पूर्ण शिकवलं जातं. आणि त्याच्यात अमेझिंग सिम्बॉल आहेत. तुमच्या आता हाताच्या टेक्निकने तुम्ही सिम्बॉल ड्रॉ करून तुम्ही तुमचं काम करू शकता. ओके मॅडम. चला, इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे, आशा आहे सगळ्यांना समजलेलं आहे. तर नक्की माझ्या क्लासला जरूर या. एकदा शिकणार आहे, पण तुमच्याकडे सोनं येणार आहे, लक्षात घ्या. सोनं महाग झालंय, पण आपला कोर्स खरंच सोन्यासारखा आहे. मॅडम, तर तुम्ही खरंच 3,999 रुपयात 4 कोर्स आहेत काय? लेवल आहेत त्या मॅडम, लेवल आहे. 4 ना, कोर्स नाही. 4 लेवल आहेत काय 3,399 रुपयात? हा, 4 लेवल आहेत. हो, 4 लेवल आहेत. म्हणजे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवल. आपली फर्स्ट लेवल झाली आता. आता हा. ह्याच्या पुढे सेकंड, थर्ड, फोर्थ लेवल येणार आपली. मास्टर लेवल त्याला बोलतात. सेकंड लेवल नंतर डायरेक्ट मास्टर लेवल येते, त्याच्यात 3-4 होऊन जातं तुमचं. 21 दिवसाचा कोर्स आहे, त्याच्यात सर्टिफिकेट मिळणार आहे तुम्हाला, पीडीएफ मिळणार आहेत आणि माझं गायडन्स मिळणार आहे फुल तुम्हाला. कुठे स्टक होत नाही तुम्ही तिथे. खूप असे सकाळी सर होते, सरांना विचारा, माझे स्टुडंट्स पण होते जुने, की त्यांना किती चांगले अनुभव आलेले आहेत. आता निलेश सर नाहीयेत इथे, त्यांना तर जबरदस्त अनुभव आहे. इतक्या वर्षाचा माझा त्यांचा मोठा अनुभव आहे. सर होता ना सकाळी अनुभव तुम्हाला, आज मी स्टेटसला बघा, येस मॅडम, त्यांनी स्वतः कबूल केलंय. बरोबर. म्हणजे तो व्यसन करायचा व्यक्ती, पण त्याने ज्यावेळेस रेखी लेवल 1 केलं, मॅडमच्या संपर्कात आला, तो बऱ्यापैकी जर म्हटलं ना, तर त्या आधीचा फोटो आणि आताचा फोटो दोघांमधला खूप फरक जाणवला. आणि त्याने स्वतःहून सांगितलं की मी ज्याने त्या गोष्टी करत होतो, पण याच्यामध्ये आल्यानंतर माझं मन स्थिर झालं आणि मी एक चांगल्या मार्गाला लागलोय. अजून काय पाहिजे? रेखी काय देते आपल्याला सांगा. त्यासाठी खरंच जरुरी आहे. तुम्ही एकदा शिकणार आहे, पण तुमच्या बरोबर लाईफ टाईम हा कोर्स राहणार आहे. लक्षात ठेवा तुम्ही काय शिकता. आणि मी तर बोलते ना, हा बोला.
प्राणिक हिलिंग आणि रेकीमध्ये काय फरक आहे का? प्राणिक प्राणिक हिलिंग healing मी नाही शिकले सर, म्हणून मला त्याची काय आयडिया नाहीये. कोणाला वेगळं माहिती वेगळं Angel- विषय आहे. वेगळं. मॅडम पूर्ण एंजल वेगळं. कोर्स शिकवता का तुम्ही? एंजल सगळं थेरपी शिकवते. एंजल कोर्स शिकवते, तुम्हाला क्रिस्टल कोर्स शिकवते, पेंडुलम शिकवते. तुम्हाला काय शिकायचंय? नाही, मी तर मास्टर झालेली आहे मी. अरे बापरे. तर फक्त मला एंजल कोर्स शिकायचा आहे. नक्की त्याची नक्की. फीस किती आहे? मी ते टाकेन, ग्रुपवर टाकेन, तुम्ही चेक करा. हं. आताच टाकून द्या मॅडम, मग मी दुसरीकडे नाही नाही करणार. मॅडम, नाही मी तसं सगळं करत नाही. मला माझा गोंधळ होतो. मी स्टेप बाय स्टेप एक एक कोर्स करते. शेवटी मला घराकडे पण लक्ष द्यायचं आहे. माझा नवरा मला बाहेर काढून टाकेल. मी माझा छंद म्हणून मी करते. मला कसलं हे नाहीये. माझे मिस्टर बोलले नेमकेच कर, एवढं जर मी करत बसली तर मला घराच्या बाहेर जायला लागेल. नाही बरोबर आहे, कठीण आहे. सगळे एकदम नाही घेत, स्टेप बाय स्टेप. आता पेंडुलम आहे तर क्रिस्टल लॉन्च नाही करणार. नाही, मी आताच नाही म्हणत. तुमचे हे कोर्स संपल्यावर एंजल कोर्स करणार आहे काय? एंजल थेरपी. नक्की नक्की नक्की. मी टाकेन ग्रुपवर, प्रत्येकाने बघा ते कोर्स. चला हं. नाही, मी मास्टर कोर्स केलेला आहे. चालेल चालेल. हं. थँक्यू. ज्यांना ज्यांना यायचंय त्यांनी मेसेज करा आणि या. चला ओके, थँक्यू. बाय. 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 थँक्यू उद्या मॅडम. ऍडव्हर्टाईजमेंटला सगळ्यांनी या. पहिलं सगळ्यांनी नावं द्या, नाहीतर मी कन्फ्युज होणार, तुमचं नाव नाही येणार तिथे. हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का? हो, व्हॉट्सअप नंबर आहे. ओके ओके ओके, थँक्यू. सगळ्यांनी नावं द्या व्यवस्थित. हम्म, हम्म. चला उद्या एवढ्याच टायमाला यायचं आहे आपल्याला. ओके ओके.